घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण आता पहा की जानकी ही ऋषिकेशच्या नावासाठी हळद कालवत असते, ती सुद्धा ऐश्वर्यासाठी, आणि या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. ती ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, मला मान्य आहे हा सर्व प्लॅन माझाच आहे म्हणून, पण आता मला हे सर्व सहन नाही होत आहे, हे सर्व मला आता असह्य झालं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी हे बघ, असं बोलू नकोस, शांत हो. त्यावर जानकी म्हणत असते, अहो कशी शांत हो, सांगा ना, हे सगळं खरं होईल की काय, अशी सारखी एक भीती माझ्या मनामध्ये दाटून राहिलेली आहे. मी नाही गमावू शकत ऋषिकेश तुम्हाला, तुम्ही फक्त माझा नवरा आहात. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, मलासुद्धा ही गोष्ट माहिती आहे, आणि बायको म्हणून जेवढं तुला हे सगळं करायला जड जाते ना, तितकंच नवरा म्हणून मलासुद्धा. पण जर आपण आत्ता अशी कच खाल्ली ना, तर तुझ्या आईला कधीच नाही शोधू शकणार, आणि आपल्याला त्या ऐश्वर्याकडून तुझ्या आईचा पत्ता काढून घ्यायचा आहे. काळजी करू नकोस. अगं असं काहीच नाही होणार, तुला वाटतंय तसं. शांत हो तू, शांत हो. आणि मग हे फक्त नाटक आहे असं पुन्हा एकदा ऋषिकेश जानकीला समजावून सांगतो. त्यानंतर आता जानकी डोक्याला हात लावून हॉलमध्ये बसलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी ऐश्वर्या येते. आता ऐश्वर्या जानकीला हे असं डोक्याला हात लावलेलं बसून बघते आणि लगेच म्हणायला लागते, अरे बापरे, एवढ्याच डोक्याला हात लावलास? अगं अजून तर पुढे खूप गोष्टी घडायच्या बाकी आहेत जानकी. पण एक गोष्ट, तू मात्र अशीच राहा, कारण काय आहे ना, तू अशी राहिलीस ना, तरच, फक्त तरच माझ्या मनाला समाधान आणि आनंद मिळत राहतो. आजपर्यंत तुझी लायकी नसतानासुद्धा मला तुला आहो आवाजावं करावं लागलं, तुम्हाला असं म्हणावं लागलं. का? तर तू मोठी ना म्हणून. पण आता बघ, आता तू कुठे उभी आहेस, आणि तू जानकी झाली आहेस, आणि आता मी तुझ्या नवऱ्याची बायको होणार. काय, कसं वाटतंय मग जानकी? त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, तुला असं वाटत नाही का की तू जिंकण्याच्या खूप अगोदर सेलिब्रेशन करतेस म्हणून? आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा फक्त मला माझ्या आईचा पत्ता सापडू देत, ती कुठे आहे ते मला कळू दे, मग बघ दाखवते तुला जानकी काय चीज आहे ते. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी, विसरतेस का तू आपल्यामध्ये डील काय झालं आहे ते? आपल्यामध्ये डील झालं आहे की एक हात से लो, एक हात से दो. म्हणजे जेव्हा तुला तुझी आई सापडेल तोपर्यंत तुझा नवरा माझा झालेला असेल, त्यामुळे काहीच फरक पडू शकत नाही त्यावेळेस काय घडेल त्याने. मी एक खरं बोलू का, मला काय वाटतं, तू ना एक कामच कर बाई, तू जा एखाद्या कोपऱ्यात बस आणि ढसा 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 रडून घे, म्हणजे कसं तुझं मन मोकळं होईल. आणि हा असा तुझा रडका चेहरा घेऊन माझ्या लग्नात येऊ नको. नाही, कारण काय आहे ना, मला माझं लग्न हे आनंदाने झालेलं हवं, तिथे सगळेजण असे हसत खेळत आनंदाने उत्साहाने सहभागी व्हायला हवे. तू अशी रडत कुडत येऊ नको तिथे. अरे हो, बोलण्याच्या नादात एक गोष्ट तर राहूनच गेली. मग जानकी लगेचच आता तिच्याकडे रागाने बघते, तर ऐश्वर्या जाते आणि तिच्या हातातली जी पिशवी असते ती तिने खाली ठेवलेली असते, तिच्यातनं त्या दोघांच्या लग्नाची पत्रिका काढते आणि म्हणते, ऐश्वर्या वेड्स ऋषिकेश. जानकी हे बघ, अगं खरं सांगू का, मला ना खूप उत्सुकता होती बघ तुलाच आमच्या लग्नाची पहिली पत्रिका देण्याची. हे घे, अगं घे ग. तर ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचा शुभविवाह योजिला आहे, तर अगत्य येण्याची कृपा करावी. काय, एवढं बोलून आता लगेचच ऐश्वर्या ही जानकीला म्हणायला लागते, जानकी खरंच तुला त्रास देताना आणि त्रास होताना बघून मला खरोखर खूप खूप आनंद होतोय, खरंच. त्याबरोबर जानकी म्हणते, तुझा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे असं वाटत नाही का तुला? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो वाढला आहे ना, माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे, खूप खूप खूप. कारण काय ना, मी आता सगळे टप्पे अगदी व्यवस्थित छान पद्धतीने क्रॉस केलेले आहेत. आता मला कोणी काहीच करू नाही शकत, मी पूर्णपणे सेफ आहे, आणि जेव्हा मी सेफ असते ना, तेव्हा आणि फक्त तेव्हाच मी खुश असते. त्यामुळे उगाचच्या उगाच आता मला तू शहाणपणा शिकवण्याची गरज नाही आहे, कळलं तुला? त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाची हळदीची सगळी तयारी जवळपास झालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश येतो. ऋषिकेश आल्याबरोबर सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, अरे काय प्रकार आहे हा सर्व, काय चाललं हे? अरे तुझ्या नावाची उष्टी हळद त्या ऐश्वर्याला लागणार? अरे उष्टी हळद म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुला? मग जानकीला किती त्रास होतो या गोष्टींचा, तुला दिसत नाही आहे का?
त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो आई, अगं मला कळतंय जानकीला होणारा त्रास मला दिसतोय, पण हे बघ माझ्याकडे हे सर्व करण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही आहे तिच्या आईला शोधण्यासाठी. तर इकडे आता लगेचच आता माया म्हणायला लागते की मावशी, मला ना आता कळत नाही आहे की आपण इथून बाहेर कसं पडायचं. त्याबरोबर आता आपण इथून बाहेर पडायचंच असं ती म्हणते. त्यावर लता म्हणत असते की अगं आतापर्यंत मी म्हणत होते ना की आपण इथून बाहेर पडूया पडूया, आणि तू मला समजावत होतीस की आपल्याला इथून बाहेर नाही पडता येणार, कडक बंदोबस्त आहे, सगळी अगदी व्यवस्थित चोख तयारी केलेली आहे म्हणून. मग आज अचानक तू असं कसं म्हणते की आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे म्हणून. त्यावर लगेचच ती म्हणायला लागते की काकू, अहो मला वाटत होतं की जे झालं ते झालं, पण रोज हे असं कुढत कुढत जगण्यापेक्षा एक दिवस पुन्हा पोखरायला लागूया आणि हळूहळू हळूहळू पोखरून आपण इथून बाहेर पडून जाऊया. तुम्हाला काय वाटतं. त्याबरोबर लगेचच लताबाई म्हणतात की हां, पटतंय मला तुझं. मग त्यासाठीही माझ्याकडे आता एक प्लॅन आहे. त्यावर लगेचच आता माया विचारते कुठला. त्यावर लता सांगत असते की हे बघ, आपल्याला जर काही इजा झाली तर मग मात्र त्यांना आपल्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी दरवाजा उघडावाच लागेल. मग तो आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यावर लगेचच माया म्हणते, नाही आहे काकू, म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात. मी तुम्हाला वेडवाकडं काहीसुद्धा करू देणार नाही आहे, हे तुम्ही विसरायचं नाही आहे. लक्षात ठेवा तुम्ही, मी तुम्हाला चुकीचं करू देणार नाही आहे काहीच. त्यावर लता आता तिला म्हणत असते की हे बघ शांत राहा, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी अगदी काहीही करू शकते, हे तू विसरू नको. आणि आता मी तुला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अगं आता माझं काय, माझं वय झालं, मी आता मरत आलेच आहे तशीपणाने अशीपण, पण तू व्यवस्थित जगायला हवं. थांब. आणि मग आता लगेचच लताबाई जोरजोराने आपलं डोकं तिथे असलेल्या एका भिंतीवरती आदळून घ्यायला लागतात. त्याबरोबर आता हे बघून लगेचच पार्वती त्यांना म्हणत असते, अय्या हो, काय करताय तुम्ही हे. नाही, हे बघा असं नाही करायचं, शांत व्हा. त्याबरोबर ती म्हणत असते की नाही, मी हेच करणार, तुला वाचवणार. आणि मग आता बघता बघता लताबाईच्या डोक्यातून रक्त आलेलं असतं आणि लताबाई बेशुद्ध होतात. लताबाई बेशुद्ध झाल्यावर मात्र आता माया खूपच जास्त घाबरलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे ऐश्वर्या ही त्या माणसाला भेटायला आलेली असते आणि आता ती त्याला म्हणते की हे बघ, हे घे, तुम्ही जे सांगितलं होतं ते काम मी पूर्ण करून आणलेलं आहे. याच्यावरती ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही सह्या आहेत आणि त्या दोघांनीही डिवोर्स द्यायला अजिबात नाटक केलेलं नाही आहे, सहज तयार झाले. त्यावर लगेचच आता तो माणूस म्हणायला लागतो की चला, म्हणजे मला जे हवं होतं सगळ्यात अगोदर मी ते तर करून घेतलं आहे, आता पुढे गरज ही आहे की तू काम कसं करतेस नेमकं ते बघायचं. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते की आजपर्यंत मी जी कामं ठरवली आहेत ना ती व्यवस्थित पार पडलेलीच आहेत. हां, मी एखादी गोष्ट जर ठरवली तर मला ती करायला वेळ लागते, पण मी ती करतेच. त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, बापरे, म्हणजे तुझा कॉन्फिडन्स आता खूपच वाढलेला दिसतोय. हो, मग याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. बाय द वे, मी काय म्हणते, तुम्हीसुद्धा येऊ शकता आमच्या हळदीला, काही हरकत नाही आहे, तुम्हीही चला. त्यावर तो म्हणत असतो की गप्पा बस, 2 शब्द प्रेमाने बोललो म्हणून लगेच तू हुरळून जाऊ नकोस. लक्षात ठेव, मी लोकांची हळदी लग्नी समारंभ अटेंड करत बसत नाही. मला फक्त एकच गोष्ट आवडते आणि येते, काय, श्राद्ध घालू. त्याबरोबर मग मात्र ऐश्वर्या घाबरते आणि म्हणत असते, अहो तुम्ही असं सारखं नका बोलत जाऊ, श्राद्ध वगैरे कसं वाटतं हे. त्याबरोबर मग लगेचच तिकडनं तो जातो आणि जाता जाता म्हणतो, स्वतःचं काम व्यवस्थित पार पाड म्हणजे झालं. निघतो तो तिकडनं. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते की अरे हा कसा माणूस आहे विचित्र, म्हणजे काहीही बोलतो, काहीही सांगतो. जाऊ दे मुर्दे, मला काय करायचं आहे, तसं ना असं माझं काम झालं आहे ना, बाकीच्या गोष्टी सोडून देऊया. आणि मग आता लगेचच ऐश्वर्या ही तिकडनं घरी जायला निघते, कारण आज घरामध्ये तिच्या हळदीचा कार्यक्रम असतो आणि हळदीकरता ऐश्वर्या खरोखर खूप छान नटलेली असते. मग आता हळद समारंभ साजरा करण्यासाठी नवरी ही घरी पोहोचलेली असते आणि म्हणत असते की चला हळदीचा कार्यक्रम सुरू करू. तर दुसरीकडे आपण पाहतो की माया जी आहे ती धावत पळत जाऊन दरवाजा ठोठावते, आहे का कोणी बाहेर, आहे का कोणी मदत करू शकेल का, आहे का कोणी. त्याबरोबर आता दरवाजा तो माणूस उघडतो आणि म्हणत असतो, काय गं, काय झालं. त्याबरोबर माया लगेच म्हणते, अहो बघा ना दादा, इकडे या. आणि मग ती आता दाखवते की
आता इथे लताबाईंच्या डोक्याला केवढा मार लागला आहे आणि तिथून रक्त येते हे बघून या माणसाला सुद्धा टेन्शन येतं. मग हा माणूस हा लगेचच मायाकडे बघतो आणि रागाने म्हणतो, काय गे, हे सगळं काय केलंस? तूच मारलंस ना म्हातारीला? बोल, तूच केलंस ना हे सगळं? त्याबरोबर आता माया म्हणायला लागते की अहो नाही हो दादा, हे सगळं करून मला काय मिळणार आहे? मी यातलं खरोखर सांगते काही केलेलं नाही आहे. अहो उलट त्यांनी स्वतःहूनच स्वतःचं डोकं भिंतीवरती आदळून घेतलं आणि ते बेशुद्ध झाल्या. आम्ही तर चांगल्या बोलत चालत बसलो होतो, इतक्यात त्यांना इथे राहण्याचा कंटाळा आला आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. बरं जाऊ दे ते सगळं, आपण यांना दवाखान्यात लवकरात लवकर घेऊन जाऊया ना. त्याबरोबर तो म्हणत असतो, ए गप्प बस, दवाखान्यात घेऊन जाऊया म्हणे. काही दवाखाना बिवाखाना कुठे जायचं नाही आहे, समजलं ना? गुपचूप इथे पडून राहायचं. गुपचूप. उगाचच्या उगाच जास्त आगाऊपणा केलास ना तर याद राख, तू सुद्धा गुपचूप तिथे बसून राहायचं. आणि तसंही जोवर बॉस येत नाही तोवर इथे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे बॉसची वाट बघावीच लागेल. त्यावर लगेचच माया रडायला लागते. तर तो माणूस म्हणतो, ए गप, रडगाणं बंद कर हे तुझं, जा आणि जाऊन तिथे बस. त्यावर माया म्हणत असते, अहो पण त्यांना दवाखाना. त्यावर लगेचच तो माणूस म्हणतो, मी म्हटलं ना, जा आणि बस तिथे. उगाच जास्त पुढे पुढे बोलू नकोस, नाहीतर ह्या म्हातारीचा ना कायमचा खेळच खल्लास करतो. नाहीतर एक कामच करेन, तुलासुद्धा मारून टाकेन, समजलं? उगाचच्या उगाच जास्त पुढे 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 करू नकोस. चल जा, जाऊन सांगितलंय तेवढं कर, बस चल. त्याबरोबर मग मात्र माया म्हणत असते, अहो दादा. त्यावर तो माणूस म्हणतो, काय करायचं ते मी बघतो, चल लवकर. त्याबरोबर मग मात्र आता माया म्हणत असते, अहो पण त्या बेशुद्ध आहेत, जर त्यांना काही झालं, त्यांच्या जीवावर बेतलं तर आपण काय करायचं? त्यावर तो म्हणत असतो, मी म्हटलं ना तुला तिथे गुपचूप बस म्हणून. आणि तो बघ तिथे फर्स्ट स्टेज बॉक्स आहे, तो घे, त्याच्यामधून मलमपट्टी त्या म्हातारीच्या डोक्याला कर आणि तिला शुद्धीवरती आण, कळलं? मी बघतो. आणि मग तो तिकडनं बाहेर पडतो. आता तिकडनं जात असताना अचानक त्याच्यासमोर आलेले असतात ऋषिकेश, सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब. आता सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेबांना बघून खरं तर तो माणूस हा जरा घाबरतोच. मग त्याला इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तिथे कोणाचं तरी गेस्ट हाऊस आहे ना? त्यावर तो होकार देतो. मग लगेचच आता त्याला विचारलं जातं की ओनर कुठे आहे? त्यावर तो म्हणतो की मालक इकडे नसतात, इथे मी असतो, मी इथला केअरटेकर आहे. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अच्छा केअरटेकर आहेस का? बरं चल मग, आम्हाला बघायचं आहे तिकडे. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना तो म्हणतो, अहो साहेब कशाला? नाही म्हणजे गरज काय आहे ना? खरंच काहीच गरज नाही आहे, नका येऊ तुम्ही उलट तिकडे, तिथे मी एकटाच राहतो आणि एकटाच असतो, तिकडे बघण्यासारखं काहीच नाही आहे खरंच. त्याबरोबर लगेचच आता इकडे सौमित्र आणि इन्स्पेक्टर म्हणत असतात की हे बघ, आम्हाला बघायचं आहे आणि आम्हाला तू तिथपर्यंत घेऊन चल. त्यावर तू म्हणत असतो की अहो नाही साहेब, खरंच तुम्हाला येण्याची गरज नाही आहे, खरंच चांगला भाग नाही आहे तिकडे. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात, तुला एकदा मराठीत सांगितलेलं कळत नाही का रे? तुला भाषेचा अर्थ समजत नाही, प्रेमाने सांगतोय तर प्रेमाने ऐक, चल लवकर घेऊन चल आम्हाला. त्याबरोबर मग मात्र आता त्या माणसाचा नाईलाज होतो आणि तो आता लगेचच सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब यांना घेऊन त्या रूमवरती आलेला असतो. आता नशिबाने तिकडे माया आणि लगेचच लतासुद्धा नसते, त्या दोघीजणी लपलेल्या असतात. तर इकडे गुंड म्हणत असतो, बघितलं ना साहेब, मी म्हटलं होतं इथे एकटा मी राहतो म्हणून, इथे तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही, पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. मग तिकडनं ते दोघंजणं जात असताना आता सौमित्रला दिसतात ते म्हणजे रक्ताचे डाग. आता रक्ताचे डाग बघितल्यावर सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना दाखवत म्हणतो, साहेब हे बघा. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय रे, हे रक्त कुठून आलं? काय इथे स्वतःच आराम करायला येतोस की लोकांना घेऊन येऊन आराम देतोस कायमचा? बोल, काय विचारतोय मी? त्यावर लगेचच तो म्हणत असतो की हे बघा साहेब, अहो असं काही नाही आहे, आपण साधी भांडणंसुद्धा केलेली नाही आहेत, मग तुम्ही असं सगळं आपल्याला का बोलताय? पाहिजे तर तुम्हाला मी सांगतो ना की मी काम अगदी व्यवस्थित करतो आणि इथं फक्त माझं काम चालतं. हवं तर मी माझ्या कामाची शपथ घेऊन सांगतो, नोकरीची शपथ हो, इथं दुसरं काही बी नाही. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब आता सौमित्रकडे बघतात आणि मग सौमित्र व इन्स्पेक्टर दोघंही आता तिकडनं बाहेर पडायला लागतात. आता दोघंजणं तिकडनं जात असताना पटकन सौमित्रची नजर पडते, ती म्हणजे एका बंद खोलीवरती. सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना ती बंद खोली दाखवतो आणि म्हणत असतो, साहेब तिकडे बघा. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चल रे, आम्हाला ती खोलीसुद्धा बघायची. आता ती खोली उघडताना मात्र इथे याच्या जीवावरती आलेलं असतं. तर इकडे आता माया जी आहे ती लताला घेऊन त्या दरवाजाच्या मागे उभी असते. आता लगेचच सौमित्र येतो आणि तो दरवाजाचा लॉक उघडतो.
त्याबरोबर दरवाजा उघडला जातो, पण माया ही आता तिथेच गप्प तशीच उभी राहते लताबाईचं डोकं पकडून. आणि मग मात्र त्या दोघीही अगदी शांत निश्चित राहतात. आता इन्स्पेक्टर आणि सौमित्र दोघंजण आतमध्ये चाललेले असतात. तर लगेचच आता त्यांना केअरटेकर म्हणतो की साहेब, अहो तिथे आतमध्ये सगळा पसारा आहे, तिकडे जाऊन तुम्हाला काहीच मिळणार नाही, तिथे फक्त लाईट आहे. थांबा, मी तुम्हाला मगाशी दाखवली ना तशी, ही बघा. कशाला येत आहे तुम्ही उगाच इकडे? त्याबरोबर मग तो म्हणतो की जाऊ दे तुम्ही इकडे नकाच येऊ, चला. आणि मग तो दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो, मी दाखवलं ना आता तुम्हाला सगळं, आता तरी निघूया का आपण? त्याबरोबर लगेचच आता ते तिकडनं सगळे जायला लागतात. त्याबरोबर आता इकडे जानकी ही एकटीच खोलीत बसलेली असते. ऋषिकेश तिकडे येतो आणि जानकीला म्हणत असतो, जानकी काय गं, तू इथे अशी का बसली आहेस? त्यावर जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश झाले का हळदीचे विधी सुरू? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं काय बोलतेस तू? हे तुला माहिती आहे ना, त्या ऐश्वर्या जितकी खोटारडी आहे, हे लग्नसुद्धा तितकंच खोटं आहे. मग तरीही तू उगाचच्या उगाच स्वतःला नको तेवढा त्रास करून घेतेस. कशासाठी? काय गरज काय आहे मी म्हणतो या सर्वाची? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो तुम्हाला नाही करणार, खरंच तुम्हाला नाहीच करणार. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, अगं हे सगळं नाटक आहे, फक्त तुझ्या आईसाठी, माहिती आहे ना? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो नाटक असलं तरीसुद्धा तुमच्या लग्नात होणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सोहळा विधिवर पद्धतीने होणार आहे. आज तुमच्या नावाची उष्टी हळद त्या ऐश्वर्याच्या अंगाला लागणार. उष्टी हळद लागण्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो मला व्यवस्थित माहीत आहे. आणि 1 मिनटं, आणि मग स्वतःच्या गालाला लागलेली हळद आता ऋषिकेश हा पटपट जानकीच्या गालाला स्वतःच्या गालाने लावतो. त्याबरोबर जानकीला आता यातला अर्थ कळत नाही. मग ऋषिकेश हा तिला म्हणत असतो की हे बघ जानकी, अगं आता तुला माझ्याच नावाची हळद लागली, मी कायम तुझा असेल आणि कायम तुझाच राहीन, खरं बोलतोय मी, खरंच. त्यावर लगेचच जानकी म्हणते, अहो पण खाली ते सगळं? त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं नाटक आहे ते सर्व, खरंच. त्यावर जानकी म्हणते की पण तुम्ही ही हळद मला का लावलीत? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला. आणि मग तो लगेचच आता जानकीला घट्ट मिठी मारतो. दोघं नवरा बायको आपापल्या विचारांमध्ये गुंतलेले असतातच. इतक्यात त्यांना आता काहीतरी जाणवतं. जानकी खाली बघते तर तिला आता तो मास्क घातलेला माणूस दिसतो. त्याबरोबर लगेच ऋषिकेश हा त्याचा पाठलाग करायला त्याच्या मागे मागे पळायला लागतो. आता ऋषिकेश हा असा अचानक धावत पळत आल्यामुळे सगळ्या घरातल्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर जानकीसुद्धा ऋषिकेशच्या मागे पळत आलेली असते आणि ती ओरडत असते, ऋषिकेश, ऋषिकेश थांबा, ऋषिकेश. इतक्यात सुमित्रा ही ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश बाळा अरे काय झालं, तू असं पळत का आलास? त्यावर ऋषिकेश म्हणतो, आई हे बघ आता ही सगळे सांगण्याची वेळ नाही आहे, मला उशीर होतोय, मी आलो. आणि मग तो आता पळत पुढे जातो. त्याबरोबर लगेचच आता जानकीसुद्धा तिकडे येते आणि जानकीसुद्धा पळत बाहेर चाललेली असते. सुमित्रा तिला विचारते की जानकी अगं झालंय तरी काय? त्यावर जानकी म्हणत असते, आई हे बघा मी तुम्हाला सर्व काही आल्यावरती सांगते, आधी मला जाऊ द्या. आणि मग आता तीसुद्धा बाहेर आलेली असते. त्याबरोबर आता घरात मात्र सगळ्यांना टेन्शन येतं. सुमित्रा म्हणते, अगं हळदीच्या अंगाने असं बाहेर पडायचं नसतं, सांग त्याला जानकी. त्याबरोबर लगेचच आता इकडे जानकी ही म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, होईल सर्व व्यवस्थित. त्याबरोबर आई म्हणते, अगं हळदीच्या अंगाने असं जायचंच नसतं, म्हटलं ना तू जा बरं, ऋषिकेशला अडव पहिल्यांदी, जा. मग आता जानकी ही ऋषिकेशला थांबवायला आलेली असते. तो माणूस पुढे पुढे, ऋषिकेश मागे मागे गर्दीतून कशीबशी वाट काढत काढत तो त्या माणसापर्यंत पोहोचलेला असतो. आणि आता अचानक समोरून एक मोठीच्या मोठी गाडी येते आणि ती ऋषिकेशला उडवून जाते. त्याबरोबर मात्र आता जानकी जोरात ओरडते, ऋषिकेश. त्याबरोबर ऋषिकेश काही उठत नाही. जानकीला मात्र आता खूपच जास्त भीती वाटलेली असते, ती खूप घाबरलेली असते या प्रसंगाला. त्याबरोबर आता तिला धक्कासुद्धा तितकाच मोठा बसलेला असतो. तर आता आपण पुढे पाहतो की आता जानकी ही टेन्शनमध्ये असते, ऐश्वर्यासुद्धा टेन्शनमध्ये असते. इतक्यात सुमित्रा म्हणत असते की अगं हे सगळं काय चाललंय काय अवंतिका, मला काहीच कळत नाही आहे. अगं म्हणजे अचानक ऋषिकेश पळत काय आला, त्या माणसांचा पाठलाग काय केला, काय आहे सगळं? त्यावर आता अवंतिका ही म्हणत असते, आई अहो सारंग भाऊजी काल सांगत होते बरोबर आता सारंगचं नाव आल्यावर ऐश्वर्या मागे बघायला लागते. त्याबरोबर आता मात्र इकडे ती तोंडातले शब्द तोंडातच ठेवते. त्यानंतर आपण आता पुढे पाहतो की इकडे लता जी आहे ती शुद्धीवरती आलेली असते आणि ती आता मायाला हाका मारत असते. माया तिथे तिला कुठेही दिसत नसते. माया, ए माया, माया,
त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.